अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं कहते हैं भगवान होते नहीं तुम मीरा के जैसे सॉरी चुकलं माझं गाणं बघा खोकल्याच्या माझा चुकलं गाणं भाजी चालली शापूची भाजी छान बनतात ग छान भाजी शापूची नुसता खोकला येतं मिरचीच्या खाटात अरे देवा काही खरं नाही बाबा बघा लसूण टाकले तेल गरम झाल्यावर मिरची टाकले त्यात म्हणून मिरचीचा खाट होते एवढा आणि भाजी शेपूची भाजी धुवून चांगली चिरून धुवून टाकले आधी लसूण टाकलं मग आधी तेल टाकलं मग लसूण टाकलं मग मिरची टाकलं मग भाजी टाकली भाजी असते तेलात खालीवर करून घेऊ आता आपण शापूची भाजी बघायची शापूची भाजी लई भारी असते खायला चांगली असते शरीराला डिलेवरी बाईला तर शापूची भाजी पाहिजे बरोबर बाया त्यांच्या शरीराला ह्या भाजीपासून लई फायदा होतो व्हिटॅमिन भेटते आणि पोट भरते या भाजी चवदार लागते भाजी सगळे फायदे ह्या भाजीचे शापूच्या भाजीचे मला तर सगळ्या भाज्या होत नाही शापूची भाजी लई आवडते ही डाळ मसुरीची डाळ व्हिटॅमिन ई शापूच्या डाळीमध्ये व्हिटॅमिन असते भरपूर चेहऱ्यासाठी चांगलं असते बघा लोक भाजी हे काय म्हणते सॉरी डाळ भिजायला घालून ह्याचा मास्क तयार करते चेहऱ्याला लावायसाठी आपण कधी लावलं नाही बाबा पण हां दह्यामध्ये भिजू घालतात बघा दह्यात भिजू घालून मास्क तयार करतात आणि चवीनुसार मीठ टाकायचं यासाठी चवीनुसार मीठ शेंगदाण्याचा कूट बी टाकणार आहे आपण थोड्या भाजी थोडी वापरून घेतल्यावर मग टाकणार लगेच शेंगदाण्याचा कूट टाकल्यावर भाजी नाही चांगली लागते करपते शेंगदाण्याचं कूट करपत आहे आणि भाजी व्यवस्थित लागते शिजत आली नाही भाजी मग टाकायची शेंगाचं तेव्हा छान लागते ही डाळ भिजायला आपली डाळ लगेच शिजणार आहे उशीर नाही लागणार डाळ शिजायला व्हिडिओज कुठं स्किप करत नाही बरं का कंटिन्यू व्हिडिओ चालूच असतात आपण तर व्हिडिओ स्किप करू नका तुम्ही कंटिन्यू बघत राहा एडिट सुद्धा करत नाही मी डायरेक्ट व्हिडिओ टाकते मला करताच येत नाही एडिटिंग शिकन हळूहळू मी बी कोण आलं कोण माझी बघा लगेच भाजी शिजायला चालू झाली दिसते ना तुम्हाला काढ काढ तुला मी शेवटचं पहिलं सांगते वाईट नाही बोलायचं चांगलं बोलायचं वाईट बोलायचं असतं तर घरात नाही राहायचं ते बघा हे पाणी आपण डाळ धुवून ह्याच्यामध्ये त्याच्यात आधीच पाणी सुटलं तुमची डाळ जर भिजलेली व्यवस्थित तर तुम्ही टाका ते बघा पाणी दिसतंय का बघा तर मी टाकणार नाही त्याच्यावर 2 मिनिटं शेंगदाण्याचा कूट मध्येच भाजी टाकणार आहे मिक्स नाही करणार मिक्स केल्यावर भाजी खाली चिकटते त्याच्यामुळे मिक्स करायचं नाही बाळा चाळणी आण ग भाकरी करायला भाकरी करून दाखवते तुम्हाला आता मी भाकरी कशी फुगते बघा आपली
भाकरीचं ताट पण आंबा हे असं झाकून ठेवा. तुम्हाला बाजरीची भाकरी शिकवते मी आता. भाकरीचं ताट बाहेर फुले भारी वाशायला लागले भाजी. काय सांगतो तुम्हाला, माझं पिल्लू शाळेत ना आल्या काम करते बघा. ह्या काय म्हण बाळा, हाय मग काय झाले रागाला टोकलं रिकाम टोकलं. आपण गव्हाच पेट दिली साजीला तू खरं का? हे बघा पीठ चाळून घेऊ आपण. मी 2च भाकरी करणार आहे, जाता नाही करणार. त्याच्यामुळं एवढंच पीठ मी चाळून घेणार. तुम्हाला करून दाखवते मी भाकरी 2 मिनिटात. थोडं लावायला पीठ काढून घेऊ आपण. खायला केले आपल्याला संध्याकाळी. हे बघा पीठ करून 2 नाही थोडा अजून जरा चाळून घेते. काय एखादी जास्त पण झाली तर खाते लेकरं. हे बघा असं हे झालं. पीठ मळायचं आहे आपल्याला. थोडी भाजी पडली बरं का त्याच्यामध्ये शापूची माफ करा. थोडी अशी टाकताना त्यात पडली पाण्यात. तर हे बघा आपण आपलं भाजी शेंगदाण्याचा कूट ना मिक्स करता ठेवली त्यात मिक्स करून घेऊ आपण. तयार आहे बघा शापूची भाजी 1 नंबर.